साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्वाच्य. साधकाची अशी अवस्था असावी. कित्येक लोक दिवसा नामस्मरण करायला वेळ असतो, परंतु घरी कोणीतरी येत असतात म्हणून नामस्मरणाला बसायचं नाही. घरी कोणाचं येणं जाणं असतं, कोणाचं कोणी गप्पा मारायला येणारे असतात, दुसरे काही कामं असतात आणि म्हणून नामस्मरणाला बसायचं नाही. एवढं मोठं अमोलिक वेळ सापडलेला आहे. ही वेळ दुसऱ्या करता फुकट घालवायची. थोडस मर्यादा ठेवावी लागते. थोडस मोह सोडावा लागतो. वेळ ठरवावी लागते साधनेची. त्या वेळामध्ये काही असो, दरवाजा बंद करून नामस्मरण करावा. नोकरीत असेल ध्यान करावा, मन लावायचे प्रयत्न करावे. साधनेत खाडा झाला असेल, एकाएकी मन लागणार नाही. ना लागू द्या म्हणून नियम म्हणून साधना करा. त्या ठिकाणी तुमचं मन लागो ना लागो, आनंदाची प्राप्ती जाणो ना जाणो, परंतु तेवढा वेळ त्याच्यामध्ये घालवायचे प्रयत्न करा. पुन्हा एकदा साधना करायची सवय लागली, येऊनी गोपाळ राहे तुझी. साधनेने आपोआपच भगवान त्या ठिकाणी प्रस्थापित होतो. तो आनंद पुन्हा मिळायला सुरुवात होते. आनंदात निमग्न राहून सर्व कार्य करिता हरी बोला. निमग्न राहून कोणतीही प्रपंचाची कामं करा, त्याच्यामध्ये फार आनंद आहे. जे समाजाला कष्ट देणारे आहेत, दुःख देणारे आहेत, सुख दुःख मिळणार आहेत या प्रपंचापासून, त्याच प्रपंचामध्ये साधक ज्या वेळेस साधना करून प्रपंच करत असतो, त्यावेळेस या साधकाला त्याचे सुखदुःखाचे चटके जाणवत नाहीत.